हाय. खरं तर आज लाईव्ह करण्यामागे विषय असा होता जो तुम्ही थंबनेलला बघितलाच असेल की आपण घरात बाळ म्हटलं की फार काळजी घेतो, फार प्रिकॉशन्स घेतो. बाळ होण्याआधीपासून आपण एक मानसिक तयारी करून घेतो की आपल्याला कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. तर त्यावरच हा आजचा विषय आहे. मी पहिल्यांदाच यूट्यूबला लाईव्ह करते, सो तुम्हाला कोणाला फार वेळ लागला असेल माझा टेक्निकल प्रॉब्लेम समजून घ्यायला. आणि मलाही थोडंसा मॅनेज करायला थोडं अवघड झालं आहे. माझं बाळ, बेबी थोडा माझं बाहेर आहे. आजचं थंबनेल तुम्ही पाहिलं हेल्दी बेबीसाठी. खरं तर मलाही माहीत नव्हतं की माझं बाळ मी कशा पद्धतीने सांभाळू शकेल. आज तो 8 महिन्यांचा झाला आहे. त्याचं यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं. याचा मोटो एकच होता की बाळाच्या चांगल्या आठवणी, त्याच्या चांगल्या मेमरीज, त्याच्या चांगल्या त्याची आवड, त्याची निवड, ह्या सगळ्या गोष्टी आपण कालांतराने थोड्याशा विसरून जातो, काही लक्षात राहतात. पण हे सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की त्याच्या मेमरीज फार आपण म्हणजे अजून पुढे टेक्नॉलॉजी वाढत जाणार आहे तर त्या जपून ठेवू शकतो. हा एक महत्त्वाचा विषय आणि आपल्यामुळे कोणाला तरी एक चांगला फायदा होऊ शकतो किंवा आपला अनुभव हा दुसऱ्याच्या मदतीस येऊ शकतो, हा एक उद्देश होता. मी ब्रेव बॉय ऋतूची मम्मी कल्याणी रांगोळे दळवी आणि माझ्या बाळाचं नाव आहे ऋत्विक दिग्विजय दळवी. तो 8 महिन्यांचा आहे. 8 महिने पूर्ण झाले त्याला आणि 8 महिन्यांचा हा प्रवास खूप छान, सुंदर आणि सोपा गेला. त्यामध्ये माझी फॅमिली माझ्या सोबत होती, अजूनही आहे. आताही बाळ माझ्या सासूबाई सांभाळत आहेत. आपण जेव्हा बाळाला जन्माला घालतो किंवा बाळासाठी आपण जेव्हा एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो की बाळ येणार आहे म्हणून किंवा बाळ आलं आहे म्हणून, त्यावेळी आपण खरं तर मुळात काळजी घ्यायला हवी. आपण काय विचार करतो की आपल्यासाठी आपण ज्या पद्धतीने लग्न येणारे म्हणून जशी तयारी करतो, घरी कार्यक्रम आहे म्हणून घरी तयारी करतो, तशीच एक मेंटली तयारी फार गरजेची असते. आणि दुसरी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअर जे आहे किंवा घरातलं जे वातावरण आहे त्याची तयारी करणं फार गरजेचं असतं. तर ती कसं, हे मी माझ्या अनुभवातनं, माझ्या इतर मैत्रिणी ज्या कोणी बघत असतील किंवा बघतील नंतर हा रेकॉर्डेड व्हिडिओ, त्यांच्यासाठी आहे की आपल्याला मुळात काय हवं आहे. आपल्याला सुदृढ बाळ हवं आहे, एक चांगलं बाळ हवं आहे जे त्याचं आरोग्य खूप आपल्याला फार मेहनत घ्यावी लागणार नाही आणि त्यालाही आयुष्यात पुढे त्रास होणार नाही अशा पद्धतीने. तर त्याचं काय, फक्त एक सोपंच करायचं. आपण ज्यावेळी आपलं बाळ हातात येतं आहे त्यावेळीपासून त्याच्या प्रकृतीनुसार आपण त्याला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा सो कॉल्ड आपल्या इथे जी पद्धत आहे की बाई असं कर, बाई तसं कर, किंवा हे असं होतं, तिच्या इथं असं झालं, तिच्या तिथे तसं झालं, हे आपण आई म्हणून थोडंसं ना बाजूला ठेवलं पाहिजे. उन्हाळा पावसाळा कधी येतोय कधी जातोय हे आपल्याला नीट कळत नाहीये. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये काय वातावरण असतंय, हिवाळ्यामध्ये पाऊस येतो, पाऊस हा कधीही पडतो कधीही जातो. हे जे क्लायमेट बदललं आहे ना, त्यामुळे आपण फिक्स असं बाळाच्या प्रकृतीबद्दल बोलू शकत नाही की त्याला हा त्रास होणार नाही किंवा हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याला त्याच्या तब्येतीनुसार सांभाळणं फार गरजेचं आहे. आता माझा अनुभव काय होता, माझं बाळ ऑगस्टमध्ये झालेलं. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की तू त्याला स्वेटर हे सगळं कॅरी कर. मी सगळी शॉपिंग पण केली होती. पण ज्यावेळी माझं बाळ 3 दिवसांचं होतं त्यावेळीपासून मी ऑब्झर्व केलं की त्याला फार स्वेटिंग होतं, म्हणजे फार गरम व्हायचं. फार गरम होतंय, हे का होतंय? बरेच जण जॉईन झाले आहेत. वेलकम सगळ्यांचं ब्रेव बॉय ऋतू चॅनलमध्ये. नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर त्याला मी बघितलं की तो खूप लहानपणापासून त्याला खूप घाम येतो, त्याला खूप गरम होतं. पण मी स्वतः माझ्या हेल्थमध्ये, मी आता पहिल्यांदा आई झाल्यानंतर आपण फार नाजूक गोष्टी हँडल करतो, तसं माझी सिच्युएशन होती. 15-20 दिवस मी कंटिन्यू ते बघत होते, पण मला माहितीच नाही हे का होत असेल, कशामुळे. किंवा आजूबाजूला माझ्या सासूबाई, माझ्या आई होत्या, त्या पण मला सांगत होत्या की बाळाला होत असेल गरम.
तू त्याला गुंडाळून ठेव, उघडं नको ठेवू, नवं बाळ आहे आपलं, असं म्हणजे प्रत्येकाची जी काळजी असते तसं. पण जेव्हा तो महिनाभराचा होण्याआधी मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले, त्याचं कारण असं की त्याच्या नाकात मला आवाज यायचा. तर हा आवाज जो येत होता तो मला माहीत नसल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यावेळी डॉक्टरांनी मला जे सांगितलं ते माझ्यासाठी फार अनएक्सपेक्टेड होतं. डॉक्टर म्हणाले की तुमच्या बाळाला काहीच झालेलं नाहीये. हे सगळं तुमच्या डोक्यात आहे की त्याला सर्दी झाली का, त्याला कफ झालाय का, त्याचं नाक वाजतंय, त्याची छाती वाजते, हे काहीच नसतं. हे सगळं बाळ जन्माला आल्यानंतरून त्याच्या पोटात, त्याच्या शरीरामध्ये जे आईचा पोटामधली जी काही आपण त्याला म्हणतो जे लिक्विड असतं ते गेल्यामुळे तो 6 महिन्याचा होईपर्यंत हे सगळं वाजत असतं, ते नॉर्मल आहे. सो तेव्हा माझ्या डोक्यातनं निघालं की हे हे अशा सिच्युएशन आहेत सगळ्या, की हे नॅचरल असतं. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली की तुमच्या बाळाला आता टेम्परेचर आहे 103. हे त्याला तापाचं नाहीये, तुम्ही जे त्याला गुंडाळून ठेवलं आहे त्याच्यामुळे आहे. त्यामुळे तुम्ही बाळाला जेवढं मोकळ्या वातावरणात ठेवणार आहात तितकं त्याच्यासाठी ते खूप चांगलं आहे. तिथपासून मी डॉक्टरांचे जे काही इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले, आजपर्यंत माझ्या ऋतूला, माझ्या बाळाला ना सर्दी आहे, ना ताप आहे. त्याचं कारण एकच की त्याला मी त्याच्या प्रकृतीनुसार सांभाळते. त्याला फार गरम होतं, मी त्याला जास्त हेवी कपडे घालत नाहीत. त्याला जे पण हवं आहे किंवा ज्या पण ॲटमॉस्फिअर त्याला जसं हवं आहे मी त्याला तसं ठेवते. त्याला कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती लादत नाही की तू हेच कर, तू अशाच पद्धतीने राहा. कोणी नवीन आलं असेल तर मला हाय करा. हेमलता राऊत, हाय. हाय श्वेता पवार, थँक्स फॉर जॉईनिंग. तर आपण म्हणतो तसं की बाळाची प्रकृतीनुसार आपण सांभाळायला हवंय. आणि दुसरी गोष्ट, एक फारसं मॅथ आहेत की बाळाला सर्दी होते, आईने हे खाल्लं तर ते होतं, आईने ते खाल्लं तर ते होतं. आईच्या रक्तापासून जे बाळाला दूध बनतं ते आईच्या रक्तापासून बनतं. आईने खाल्ल्यापासून काहीच बनत नाही. आईने खाल्ल्यापासून फक्त तिच्या शरीरात जे रक्त बनतंय त्यातले काही थोडेफार विटॅमिन्स जातात जे ती खाते त्यातनं, आणि तिच्या रक्तातनं ते दूध बनत असतं. रक्तापासून तिच्या शरीरातल्या विटॅमिन्स, कॅल्शियमपासून ते दूध बनत असतं. त्यामुळे बाळाच्या पोटाचा आणि आईच्या पोटाचा काहीही संबंध नाही. एकदा बाळ आईच्या पोटातनं बाहेर आलं की त्यातनं बाळाला काहीही दुसरं मिळत नाही, फक्त मिळतं ते दूध आणि दुधातनंच सगळं मिळतं. आता राहिला प्रश्न तिसरा की बाळाची वाढ कशी ठेवली पाहिजे. नुकतंच आम्ही एका हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. हा माझ्यासाठी खूप मोठा आणि खूप छान अनुभव होता जो मला शेअर करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून. तो असा की बाळ जेव्हा आपलं वाढायला लागतं त्याच्या टप्प्याटप्प्यानुसार त्याची जी तब्येत आपण बघत जातो की बाळ बघायला लागले. सुरुवातीचे 3 महिने हे बाळाला व्हिजन क्लिअर होण्यामध्येच जातात. त्यानंतरचे काही 2 महिने बाळ सगळ्यांना बघून होकारे द्यायला लागतं, सगळीकडे बघायला लागतं, आजूबाजूचं वातावरण समजायला लागतं. त्यावेळी आपण बाळाला मोकळं ठेवलं पाहिजे. सगळ्यांकडे जाण्याची सवय कशी लावायची, त्यानंतर सगळ्यांना बघण्याची, सगळ्यांकडे बोलण्याची, त्याच्या कोणत्या गोष्टींची त्याला भीती वाटते ते ओळखण्याची ही संधी आपल्याला असते. त्यामुळे बाळाला आपण सहज हँडल करू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट ही की बाळाचे जे माइलस्टोन्स आहेत की बाळ 7व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 5व्या महिन्यात जे जे करतंय, 7व्या महिन्यानंतर 8व्या महिन्यानंतर बसायला लागले का, बाबा बाबा बोलायला लागले का, ह्या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा मी कॉम्पिटिशनला गेले त्यावेळेला मला अनुभव आला की बाळ जन्मल्यापासून, म्हणजे जर तुमचं बाळ 1 वर्षापर्यंतचं असेल तर तुमच्याकडे 1 वर्षाचा रेकॉर्ड पाहिजे. तर बाळ जन्मल्यापासूनचं माझ्याकडे रेकॉर्ड मी म्हणजे ती आपली जी डॉक्टरांची त्याची जी आपण म्हणतो जे डोसेस दिलेले असतात त्याचं जे कार्ड असतं किंवा जी फाईल असते ज्याच्यावर त्याचा बर्थपासूनचे जे त्यांनी लस दिलेली आहे त्याचा रेकॉर्ड आहे तो आपल्यासोबत पाहिजे. तर तो मी घेऊन गेले होते. त्याच्या संपूर्ण जे काही लसीकरण आहे ते पूर्ण झालेलं होतं. त्यानंतरून बर्थपासून आत्तापर्यंतचे त्याच्या फाईलमध्ये जे प्रिस्क्रिप्शन होते ते चेक केले गेलेले. त्याला कुठल्याही पद्धतीचा ताप, सर्दी, खोकला किंवा इतर कुठलेही सिम्पटम्स असतील त्याच्यासाठी त्याला असं काही कुठल्या मेडिसिन्स रिकमेंड केलेल्या गेल्या नव्हत्या.
आणि त्याच्या वयानुसार त्याचं वाढणारं वजन. तर बाळाचं वजन हा एक खूप मोठा विषय आहे बाळाच्या तब्येतीसाठी. तर आता त्याच्यासाठी मी थोड्या नंतर बोलते. आधी ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी कशी विन झाले, आम्ही कसं जिंकलो, माझं बाळ कसं जिंकलं ते मी सांगते. की त्याची जी तब्येत आहे त्यानुसार त्याचं वजन, त्याची उंची आणि त्याचे जे काही अचीव्ह केलेले माइलस्टोन्स आहेत ते. तर हे माइलस्टोन्स अचीव्ह करण्यासाठी आपण बाळाला कसं सहकार्य करतो यासाठी ही बाळाची वाढ खूप गरजेची आहे. तर ती कशी ते हे मी सांगते. की जेव्हा माझं बाळ बघायला लागलं, सगळीकडे बघायला लागलं, त्यावेळी आम्ही त्याला बाहेरच्या गोष्टी जास्त दाखवायचा प्रयत्न केला. घरातल्या त्यानंतरून असं कुठल्याही पद्धतीचं त्याच्याकडे फार आम्ही टेक्निकल असं की मोबाईलमधलं काही दाखवतोय किंवा फार आम्हीच फार त्याला कमी वेळ देतो असं कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे त्याला सगळ्यांकडे जाण्याची, सगळ्यांशी बोलण्याची आणि मेन म्हणजे फेशियल एक्सप्रेशन समजण्याची खूप लवकर सवय झाली. त्यानंतर 5व्या-6व्या महिन्यामध्ये जेव्हा तो रांगायला म्हणजे पालथं पडायला लागला, त्यावेळी त्याला आम्ही फार अशी खेळणी दिली नाहीत. लिमिटेड त्याच्याकडे खेळणे आहेत. त्या लिमिटेड खेळण्यांमध्येच त्याला त्या खेळण्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्या इंट्रोडक्शननुसार तो त्या बाळ ज्या पद्धतीने खेळतं त्या पद्धतीने खेळायला लागला आणि थोडं ॲक्टिव्ह व्हायला लागलं. आणि त्याचं काही सेल्फ कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढावं किंवा त्याच्या मेंदूला चालना मिळावी म्हणून काही ॲक्टिव्हिटीज असतात बाळाच्या, त्या मी सुरू केल्या आणि तो तशा पद्धतीने थोडासा करतो. मी त्याचे काही छोटे-छोटे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्ही ते जाऊन बघा आणि लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण म्हणतो की बाळाला समजायला लागलंय, बोलायला लागलंय, आपण असं नको करायला, आपण तसं नको म्हणायला, तर त्यावेळेस ते खरं असतं. ही गोष्ट म्हणजे जुने लोकं सांगतात ती खरी, ती ऐकायला पाहिजे. की ते कसं, कारण आपण जेव्हा जोरात बोलतो त्यावेळी बाळाला समजत नाही हे काय होतंय, पण तो त्या गोष्टी बघून त्याचं मन घाबरत असतं. तो ते नंतर रिफ्लेक्ट करतो, तो त्यावेळी रिफ्लेक्ट करत नाही. आणि दुसरी आहे की आपला जो व्हायलन्स त्यांच्यापर्यंत जातोय त्याचं रिफ्लेक्शन हे त्यांच्या माइंडमध्ये सेट होऊन जातं आणि नंतर ते रिफ्लेक्ट करतात. आता राहिला असा की आपण आपल्या घरातल्या वातावरणानुसार कशा पद्धतीने सगळं हँडल करतोय ते ते पण बघणं फार गरजेचं आहे. बाळाला आपण कसं वाढवतोय, घरातल्या आजूबाजूच्यांचे पण त्याच्यामध्ये फार मोठी इन्व्हॉल्वमेंट असते. बाळाला कसं इन्व्हॉल्व ठेवतायत. माझ्या बाळाला तर प्रत्येकाने एक-एक गोष्ट शिकवलेली आहे. तो प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने, तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हाकाही मारतं. कोणी प्रेमाने काय म्हणतं, कोणी काय म्हणतं आणि तो प्रत्येकाला रिस्पॉन्स देतो. आणि दुसरं असं की बाळाचं वजन. तर बाळाचं वजन म्हटल्यानंतर आपण बाळाला काय खाऊ घालतोय हे 6 महिन्यानंतर फार महत्त्वाचं आहे. कारण 6 महिन्याचं बाळ आईच्या दुधावर असेल तर बाळाची तब्येत, त्याची प्रकृती ही चांगली असणं खूप म्हणजे कॉमन आहे. पण 6 महिन्यानंतर जर बाळ कधी-कधी खात नाही, बाळ खायला सुरुवात करत नाही, तर त्याचं वजन खूप चांगलं होतं. तर ते कसं ते मी नंतर सांगते. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी त्या कॉम्पिटिशनमध्ये मॅटर केल्या गेल्या. त्याला तिथे नेल्यानंतरून त्याची उंची, त्याचं वजन, त्याची फाईल, त्याच्या लसीकरणापासून तर त्याच्या एक्सप्रेशन्सपर्यंत तो कसा हसतो, कोणत्या गोष्टींसाठी हसतो, हे सगळं बघितलं गेलं. आणि तो मम्मी-पप्पांना म्हणजे पॅरेंट्सला कसा रिस्पॉन्स देतो हे सुद्धा बघितलं गेलेलं आहे. आता माझ्या बाळा 8 महिन्यांचं झालं आहे. त्याला दात येत आहेत. तर त्याचं टिथिंग पण चेक केलं गेलं, की तो कशा पद्धतीने चावतो, कुठल्या बोटाने चावतो, काय करतो. तेव्हा कुठेतरी मला असं झालं, की मी आई म्हणून कुठेतरी थोडं माझ्या बाळाच्या आयुष्यामध्ये काहीतरी मेहनत घेत आहे. पुढे तो त्याचं आयुष्य ते मोठा झाल्यानंतर तर कोणतंही बाळ त्याच्या मनाने, त्याच्या स्वभावाने मोठं होत जातं. पण हे दिवस आपले असतात, आई-वडिलांचे असतात, जे आपण आत्ता त्यांना दिले, तर ते कुठेतरी छान आकार घेऊ शकतात. आणि नंतर हे, की बाळाचं वजन. आपल्याला मेन मुद्दा मी दुसरा हा घेते, की बाळाचं वजन. तर बाळाचं वजन त्याचं तिथे कसं भरलं जास्त. तर जेव्हा माझं बाळ 6 महिन्यांचं झालं, तो 6 महिन्यांचा झाल्यानंतरून अ, हेमलता हेमलता राऊत हेमलता राऊत हाय. अमरदीप शिंदेजी हाय. वेलकम सगळ्यांचं. खूप खूप स्वागत आहे ब्रेव बॉय ऋतू चॅनलमध्ये. खरं तर आपण हे वेलकम सुरुवातीला करू शकलो असतो, पण माझा टेक्निकल प्रॉब्लेम आला, त्यामुळे जे सुरुवातीला जॉईन झाले त्यांना माहिती आहे. रामेश्वरी गायकवाड
से हाय. हाय हाय. तर बाळाचं वजन आम्ही घरातल्यांनीच सगळ्यांनी एक डिसिजन घेतला. बाळाची वाढ होताना ह्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहे. कारण की आपण जेव्हा आई वडील म्हणून काही करतो आणि इतर लोक त्याला जर विरोध करत असतील तर मग त्यावेळी ते हो नाही मध्येच खूप वेळा बाळाच्या सवयी मोडतात. आमचं बाळ जेव्हा 6 महिन्यांचं झालं त्याला आम्ही लगेचच आम्ही त्याला वरचं जेवण सुरू केलं नाही. आम्ही सुरुवातीला त्याला सगळी फळं इंट्रोड्यूस केली. त्या फळांच्या प्रत्येक फळाचा त्याला फ्लेवर, त्याच्यानंतरून प्रत्येक फळाचा त्याला जी टेस्ट त्याची आहे ती कळायला लागली. त्याचा टेस्ट बड खूप चांगला झाला आणि ह्या सगळ्यानंतरून आम्ही त्याला म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर किंवा महिनाभरानंतर आम्ही त्याला वरचं आहार सुरू केला. त्यामुळे बेनिफिट असं झाला की माझ्या बाळाला कुठलंच जेवणाबद्दल असं हे तयार झालं नाही की हे आवडत नाहीये, ते आवडत नाही. कुठलीही टेस्ट आली तर तो खातो. अगदी बिना मिठाचं, बिना साखरेचंही खातो. आणि त्याच्या पदार्थात गोडपणा किंवा गोड येण्यासाठी जे फळं यूज करतात, बऱ्याच जणांना माहिती आहे की कशा पद्धतीने बाळाच्या जेवणात गोडपणा आणण्यासाठी काय केलं जातं. जर माहीत नसेल तर तुम्ही माझ्या ब्रेव बॉय रुदूच्या चॅनलवर तुम्ही आमच्या बघा. मी रेसिपीज शेअर करत असते. तुम्ही त्या बघू शकता. तुम्हाला आवडल्या तर तुमच्या कोणाला ज्यांच्याकडे बाळ आहे त्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंतही त्या पोचवा. त्यांच्या बाळासाठी ते फायद्याचं ठरेल. महत्त्वाचं हे की त्याला फळांची सुरुवात झाली. मग त्यानंतर तो वेगवेगळं जेवण करू लागला आणि जेवणाबरोबर त्याला कम्युनिकेशन, घरातल्यांशी बोलणं, घरातले खात असताना विशेषतः म्हणजे आम्ही घरातले खात असताना तो आमच्यासोबत आम्ही त्याला बसवायचो, बघायचा. त्यामुळे त्याला हे कळायला लागलं की हे खाल्लं पाहिजे, हे जेवलं पाहिजे, असं असं खातात, हे असं खायचं आहे किंवा हे खात आहेत, आपण पण खातोय म्हणजे काहीतरी करतोय असं त्याला कळतं. त्यानंतरून त्याला जो पण आज 1.5 महिना होऊन गेलाय, त्याचा वरचा आहार 1.5 नाही आता 2 महिनेच होत आले पूर्ण. त्याला वरचा आहार सुरू केल्यानंतर तो संपूर्ण जेवण हे खूप छान पद्धतीने तो करतो. आणि थँक यू योगेश काकडेजी. ओके, थँक्यू. थँक्स. वी फॉलो युअर चॅनल. यू प्रोव्हाइड युअर व्हेरी गुड अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच. आमचं नवीन चॅनल आहे. तुमचा असाच सपोर्ट आमच्या चॅनलला असू द्या. तर हां, त्यामुळे त्याची जेवणाची सवय खूप चांगली झाली. तुम्हालाही जर आपल्या घरात आता कोणी जर आई होणार असेल तर मी त्या मैत्रिणींना हेच सांगेल की तुम्ही तुमच्या बाळाला वरचा आहार सुरू करण्याआधी फळांची सुरुवात करा. त्यांचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं. त्यांचं जेवणाची त्यांना जेवण करायचं आहे आता, हे खायचं असतं, हे त्यांचा ब्रेन त्यांना सिग्नल देतो आणि ते आपल्याला कोऑपरेट करतात आणि त्यांचं जेवणही व्यवस्थित होतं. त्यामुळे त्यांची तब्येतही सुधारते. हाय, आय एम स्वप्नाली शिंदे. हाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि नंतर आपण जे वरचं जेवण त्यांना सुरू करतो त्यामध्ये त्यांच्या शरीराला ते पूर्ण आहार घेतल्यामुळे त्यांच्या शरीराला ते लागतं आणि त्यांची वाढ म्हणजे जी ग्रोथ आहे ती खुटत नाही. कारण आईचं दूध घेतल्यानंतर एकदम आपण जेव्हा इकडे जातो जेवण करायला, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपण जेव्हा वरचा आहार सुरू करतो त्यावेळी बाळाला ते पचणं अवघड जातं आणि त्यामुळे त्यांना कधी कधी ती एकदमच वेगळी टेस्ट लागल्यामुळे पण ते जेवण कमी करतात आणि मग आपल्याला थोडंसं त्यांच्या शरीरावरती त्याचा परिणाम दिसतो. मग चिडचिड होते बाळाची उपाशी असल्यामुळे आणि अनेक वेगवेगळ्या समस्या असतात. आता त्या प्रत्येक बाळाच्या प्रकृतीनुसार, बाळाच्या वयामानानुसार बदलतात. तर आपण आपल्या स्वतःला समजून आपल्या बाळाला हँडल केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळेच मी माझ्या बाळाचं वजनही मेंटेन करू शकले. त्याचं वजनही खूप छान भरलं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तो वयाच्या 3 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये तो फर्स्ट आला. वयाच्या 3 वर्षाच्या मुलांमध्ये. आता त्या तिथे कॉम्पिटिशनमध्ये आलेल्या प्रत्येक आईला वाटत होतं की माझं बाळ हे सुदृढ आहे. माझं बाळच सुदृढ आहे. माझं बाळ हेल्दी आहे. पण ज्यावेळी ते निकष बघितले गेले त्यावेळी माझ्या मनातच स्वतःच्या शंका यायला लागली की माझं बाळ आहे का? माझं बाळ सुदृढ आहे का? एवढं तो करू शकतो का? हाय स्वराज शिंदे. हाय.
थँक्स फॉर वॉचिंग. तर त्यामुळे आधी आपल्या मनातल्या शंका बाजूला ठेवून आपण जे बाळावर मेहनत घेतो आहोत त्यावरतीच आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि प्रत्येकाच्या घरातलं वातावरण हे फार वेगळं असतं. त्यामुळे आपण आपल्या घरातल्या वातावरणानुसार किंवा आपल्यानुसार बाळाला जर घडवायला गेलो तर तसं केलं तर ते चुकीचं होतं. आपल्या घरी आलेलं ते बाळ आहे, ते आल्यानंतर आपण त्याच्यासाठी कशा पद्धतीने बदलतो हे फार गरजेचं आहे. आता तिसरी म्हणजे ह्या सगळ्यातनं एक वेगळी गोष्ट निघते ती, की बाळाचं वातावरण मी जे म्हटले घरातनं. तर तुम्ही बऱ्याच जणांना सवयी असतात, की बाळाला आपण सहजच काही बाहेरून आणलं तर खाऊ घालतो किंवा सहजच काहीही देतो. तर वर्षभरापर्यंत तरी आपण गोड आणि खारट हे बाळांना जर टाळलं तर थोडं त्यांच्या स्वभावामध्ये एक सौम्यपणा राहतो. आपण वरचेवर बाळांना जर गोड देत राहिलो, खारट देत राहिलो तर त्याचा त्यांच्या हार्मोन इम्बॅलन्समध्ये परिणाम होतो आणि ते चिडचिडे होतात. त्यांची झोप रिग्रेट होते, त्यांना झोप येत नाही, त्यांना चिडचिड होते आणि याचा परिणाम त्यांच्या पॅरेंट्सला सहन करावा लागतो. जर एखादे आई-वडील नाही म्हणत असतील तर आपण त्या बाळांना नाही दिलं पाहिजे. आता दुसरं एक की आपण आई म्हणून उन्हाळ्यात आता काय काळजी घेतली पाहिजे बाळाची. माझं बाळ काय 100% बरोबर परफेक्टच बाळ आहे असं नाही. काहीतरी बाळामध्ये कमी जास्त असतात. माझं बाळ हे पाणी प्यायला मला फार त्रास देत होतं. तर आम्ही त्याच्यासाठी तो पाणी प्यावं म्हणून आम्ही त्याला खूप प्रकारे पाणी पाजलंय. अक्षरशः त्याच्या वडिलांनी त्याला ओंजळीने सुद्धा पाणी पाजून बघितलंय, की त्याला ते वेगळं वाटेल म्हणून तो पाणी पिईल. पण तो थोडंच सगळ्या ह्याच्यात पाणी पित होता. आम्ही शेवटी त्यावरती एक वेगळा ऑप्शन शोधून काढला आणि तो काय आहे ते मी नंतर त्यावरती व्हिडिओ अपलोड करेल. तुम्ही नक्की जाऊन बघा. अजून महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक बाळ हे म्हणजे खोड्या करणारच असतं. फक्त आपले पेशन्स हे फार इम्पॉर्टंट असतात. व्हिडिओ फार मोठा होतोय. त्यामुळे मी थोडं शॉर्ट करतेय. आणि फॅमिली ॲटमॉस्फिअर. पण ऋतू कुठे आहे? ऋतू खाली आहे. जेवण करतोय त्याची वेळ फिक्स आहे. आणि हां, बरं झालं त्यावरून आठवण आली मला ऋतूवरून, की बाळाचं रुटीन हे फार इम्पॉर्टंट आहे. बाळाचं रुटीन कसं असलं पाहिजे, तर आपण जे त्याचं रुटीन 4 महिन्याच्या आत सेट करू, ते रुटीन बाळाचं कायमस्वरूपी राहत असतं. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि हे मलाही माहिती नव्हतं. पण हे अनावधानाने सुरुवातीचे 2 महिने मी त्याला ज्या पद्धतीने हँडल करत होती, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की याला ह्या सवयी लावल्या तर हा ह्याच सवयी फॉलो करतोय. तर मी त्याला 4 महिन्यापर्यंत त्याच्या ज्या सवयी होत्या, त्या कंटिन्यू ठेवल्या. 4 महिन्यानंतर बाळाची झोप ही बदलत असते. थोडी झोपेचं प्रमाण हे कमी-कमी होत जात असतं. आणि जसं त्याची झोपेचं प्रमाण कमी-कमी होत गेलं, तसं तो थोडा खेळणारा झाला. आता जेवण आणि झोप यामध्ये जे बॅलन्स आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर ब्रेस्ट फिडिंग. बाळाला वरचं आईचं दूधही द्यायचं आहे, जेवणही द्यायचं आहे. तर एक नियोजन पाहिजे म्हणून त्याचं मॉर्निंगला त्याचं ब्रेस्ट फिडिंग असतं, सकाळी नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं आणि रात्रीचं जेवण. ह्यामध्ये त्याचं दुपारची झोप झाल्यानंतर तो उठला की रात्री 8 वाजता तो जेवण करतो आणि 10 ते 10:30 या टायमिंगला त्याला झोपायचंच असतं. आणि तो स्वतःहून झोपण्यासाठी आत्तापासूनच आम्हाला सांगतो आणि त्याची ही खूप छान सवय डेव्हलप झाली आहे. तर ती कशी? 6 महिन्यानंतर मी एक रुटीन कंटिन्यू ठेवलं. काहीही झालं तरी 10 ते 10:30 पर्यंत मी त्याला झोपवते. मी भलेही माझं जेवण झालं नसेल, काहीही झालं असेल, तरी मी त्याला झोपवते आणि त्यामुळे त्याची ती झोपण्याची सवय डेव्हलप झाली. आणि जेवणाचंही तसंच आहे. एक जेवण त्याचं वरचं सुरू केल्यानंतर मी एक टाईम फिक्स ठेवला आणि त्याच वेळेला त्याला जेवण देतो. त्यामुळे त्याला त्या वेळेला आपोआप भूक लागते आणि तो जेवणासाठी सुद्धा कधी-कधी थोडा वेळ झाला इकडे-तिकडे, तर तो मागे लागतो. तुमच्या हातात तुमच्या बाळाच्या सवयी आत्ता आहेत. नंतर ते मोठे झाल्यावरती त्या बदलत जातात. तुम्ही ठरवणार आहात, की तुम्हाला तुमचं बाळ कसं घडवायचं आहे. ते येताना कुठल्याही गोष्टी शिकून आलेलं नाहीये. ते आपल्याला बघून शिकणार आहे असं जे पूर्वीपासून आपण ऐकत आलोय. तर ते कुठेतरी जेवढं आपल्याला सांभाळता येईल तेवढं आपण सांभाळणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मी एवढंच सांगेल, की तुम्ही
आपल्या बाळाला त्याच्या प्रकृतीनुसार वाढू द्या. त्यांना त्यांच्या आजूबाजूचं फक्त ॲटमॉस्फिअर आपण कसं ठेवू शकतो हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते मिसळणार आहेत. आपण जसं असू तसेच जर ते निघालेत, तसेच जर ते वागले, तर मग आपल्यालाच असं वाटतं की आत्ता हा असा आहे, पुढे कसं. त्यामुळे आपण काही सवयी आत्ताच डेव्हलप करा. माझ्या बाळाच्या हेल्दी बेबी कॉम्पिटिशनच्या जे काही विनिंग गोष्टी होत्या त्या मी माझ्याकडनं जेवढ्या शेअर करता येईल तेवढ्या मी केल्या आहेत. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता लाईव्हमध्ये. जे कोणी आत्ता लाईव्ह आहेत त्यांना. बरेच जण लाईव्ह झालेले आहेत. राजेंद्र दळवी नमस्कार. त्याच्यानंतर अजून कोण आहेत? बरेच जण लाईव्ह थांबले आहेत. जे कोणी लाईव्हसाठी आज जॉईन झाले आहे, माझं फर्स्ट लाईव्ह आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल तर मला मेसेज करा किंवा कमेंट करून सांगा. आवाज माझा क्लिअर येत होता ना? एवढा वेळ लाईव्ह झाला आपला. मी सुरुवातीला पण विचारलं होतं आवाज क्लिअर आहे की नाही म्हणून, पण बरेच जण जॉईन झाले, सो मी सुरू केलं. ओके बरं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जेव्हा कधी बाळाला तुमच्या आत्ता काही त्रास असेल तर डॉक्टर जे सांगताय तेच फॉलो करा. आपल्या जुन्या पद्धतीनुसार कुठल्याही गोष्टी आता करू नका. आता वातावरणामध्ये फार बदल झालेले आहेत. पूर्वीसारखं काही नाही. माझा व्हिडिओ ज्यांनी पाहिला आहे त्यांना लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. Your video is really good. I got my important tips for it. Thank you so much, Himlata. थँक यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला कळेल की आमच्या चॅनलला लाईक कोण कोण करतंय. फक्त व्हिडिओज लाईक करू नका. आमचे व्हिडिओज कोणाला आवडत आहे, कोणापर्यंत पोहोचत आहे हे पण आम्हाला कळेल. ओके. आणि भेटूया पुढच्या वेळी अशाच नवीन टॉपिकवरती. ओ बरं, ऋतू कुठे आहे विचारणाऱ्यांसाठी ऋतू आलाय. मी त्यांना तुम्हाला दाखवते. ओ बेबी कम. हे बघ ऋतू, हे बघ कोण आहे, बघ कोण बसलाय. साहेब आता जेवण करून आलेत. जेवण केलं बेबी? जेवण केलं? आपण काय करतो किंवा आपल्यासाठी काय आहे हे तितकंच महत्वाचं आहे. पण आता बाळासाठी काय महत्वाचं आहे आणि काय करतो हे पण आपण बघणं गरजेचं आहे. चला भेटूया पुढच्या वेळी वेगळ्या विषयावरती. तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट करा. आणि ऋतूविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर तेही कमेंट करा. आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवूया. भेटूया नेक्स्ट संडे एका वेगळ्या टॉपिकवरती. आणि ऋतूसाठी मी कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी मेंटेन करते, त्याच्यासाठी मी काय काय करते ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर ऋतूच्या व्हिडिओना लाईक करा. ऋतू सांग, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणा चॅनलला. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय कर बेबी. ते बघ ऋतू बाय कर ना. ओके. लव यू ऋतू. लव यू टू म्हणा. ऋतूच्या गालावरती हे दिसतंय ना, हे काय आहे हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नाही ऋतू? हा, काय झालं म्हणजे गालावरती सांगतो म्हणा मी. डास चावलेला नाहीये, काय झालंय ते सांगणार आहे. ओके. ओ हो, लव यू ऋतू. बघ सगळे ऋतू तुला लव यू म्हणतायत. तू पण म्हण ना लव यू ऋतू. बरोबर. लव यू टू म्हणा. ऑल ऑफ यू लव यू. लाजतोय तो. तो थोडा लाजाळू आहे आमचा बाळ. ऋतू बघ ना, ते बघ ना कोण दिसतंय बेबी इथे. ऋतू कोण दिसतंय? कोण दिसतंय? ओके चलो बाय. बाप्पाकडे जा. जा मी येते.
ठीक आहे. ओके चलो मी लाईव्ह आज इथेच क्लोज करते. मला ज्यांनी कोणी ओके आमचे आजोबा पण लाईव्ह आहेत. ज्ञान शिंदेजी त्यांनाही हाय नमस्कार. आबा नमस्कार. व्हिडिओ बघून सांगा आणि कमेंट पण करा, लाईक पण करा कसं झालंय ते. आणि काही राहिला असेल तर मला सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करते. ओके सर्वांना थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. आमचा लाईव्ह व्हिडिओला जॉईन झाल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढच्या लाईव्हसाठी काय टॉपिक हवा किंवा ऋतूबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल हे पण आम्हाला सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा ज्यांच्या घरी बाळ येणार आहे किंवा ज्यांना वाटतं की आपल्या बाळाला पण आपण हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये पाठवायला पाहिजे, तर काय काय बघायला पाहिजे ते. ओके बाय आणि गुड नाईट सर्वांना ऋतूकडनं.